ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने पुण्याचा 2 दिवसाचा मुक्काम उरकल्यानंतर आज सासवडच्या दिशेने ही पालखी जी आहे ती मार्गस्थ झालेली आहे। दिवेघाट मार्गे ही पालखी जी आहे ती सासवड मुक्कामी जाणार आहे। आपण पाहिलं तर लाखोंच्या संख्येने हे सर्व वारकरी आपल्याला दिवेघाटांनी जाताना पाहायला मिळतात। मात्र याच दरम्यान आज अबू आझमी यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे की जेव्हा ही वारी रस्त्याने चालत असते तेव्हा सगळे रोड जे आहेत ते जाम होतात, त्यावेळेस कोणी काही बोलत नाही। मात्र जेव्हा मुस्लिम लोक रस्त्यावर नमाज पढतात तेव्हा मात्र या नमाजाविषयी मुस्लिम लोकांविषयी आवाज उठवला जातो। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही वारकरी आहेत। विटाईवरून हे सर्व वारकरी आलेले आहेत। आपण त्यांची मते या संदर्भात जाणून घेणार आहोत। अबू आझमींनी जे वक्तव्य केले आज वादग्रस्त, त्यावर तुमची काय भूमिका आहे? तुम्ही सुद्धा आता वारीमध्ये चालताय, वारकरी आहात तुम्ही, जे वारकऱ्यांबाबत किंवा एकूणच जे वक्तव्य केले त्यावर काय तुमचं म्हणणं आहे? माझे वडील वारकरी आहेत, माळकरी आहेत। जे अबू आझमीनं आत्ता ते बोललाय, तुम्ही सांगताय ते त्याप्रमाणे त्यांनी इथं येऊन बघावं कोणाला काही अपघात झालाय का, कुठं कुठं रोडला काही खराब आहे का, काय त्या गोष्टी सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी बोलायला पाहिजे होतं। ॲक्च्युली ते चुकीचं बोलतायत। आम्ही वर्षातून 15 दिवस फक्त ज्ञानेश्वर महाराजांचे किंवा तुकाराम महाराजांच्या पालखीला आम्ही दिवस घेतोय। तुम्ही वर्षातले किती दिवस नमाज पाडताय रस्त्यावरती? ह्याच्यावरती तुम्ही थोडा स्वतः विचार करा थोडासा। आणि दुसऱ्याला बोट दाखवताना आपल्याकडे 4 बोट आहे त्याचा पण विचार आपण स्वतः करावा असं मला वाटतंय। परखड असं मत या माऊलींनी व्यक्त केलेलं आहे, तुम्ही काय सांगाल? लाखोंचा मेळावा, लाखोंचे वारकरी आता रस्त्यावर असतात, अशा वेळी असं वादग्रस्त वक्तव्य करणं कितपत योग्य? काय तुमचं? अबू आझमीने हे नमूद केलं पाहिजे की 700 ते 750 वर्षाची परंपरा आहे, हे आजकालची नाही आहे। आणि म्हणजे असे वारीमध्ये काय असे काय आतंकवादी वगैरे निघत नाहीत। तुम्ही याचा सारासार विचार करा आणि बोला, कारण ही आजची परंपरा नाही। अध्यात्म खूप मोठं आहे, हे अध्यात्मात जग संपेल, पृथ्वी संपेल, पण हे अध्यात्म संपू शकत नाही। आणि या अध्यात्माचीच देशाला गरज आहे। जोपर्यंत हे जग चालेल तोपर्यंत अध्यात्म कधीच संपू शकत नाही। त्यामुळे जरा विचार करून बोलावा आणि इथे येऊन पाहावं एकदा की किती नैसर्गिकरित्या किती आनंदाने हा आनंदोत्सव साजरा होतो पालखीचा। तो मूर्ख आहे, काही बोलतो तो, लक्ष देऊ नका, पालखीमध्ये या, सहभागी व्हा आणि अध्यात्म पुढे न्या। त्यांच्या परखड अशी मतं जी आहेत ती वारकरी आपल्याला व्यक्त करताना पाहायला मिळतात। तुमची काय भूमिका आहे? लाखोंचा वैष्णवांचा मेळा भरलाय, यावेळी आता अबू आझमींचं हे वक्तव्य समोर येतं। मी मुळात या वक्तव्याचा निषेध करतो, कारण अशी वक्तव्य वारंवार केली जातात, यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो। ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा असेल, ही भक्तजन एवढी चालत पायी जातात, इथून पाहावं त्यांनी। मुळात अशी वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करू नये, आम्ही याचा जाहीर निषेध करतो। मुळात प्रत्येक गोष्टीशी धरून समाजाशी टार्गेट करू नये। तुम्ही इथं येऊन पाहिलं तर येता जाता जाणारे भक्तजन हे चालत पायी जात असतात, इथं इथून तुम्ही पाहावं, आणि मुळात आम्ही याचा जाहीर निषेध करतो। तुम्ही सुद्धा आज वारीमध्ये सहभागी झालेला आहात, तरुण दिसताय तुम्ही, नुकतीच वारी तुम्ही चालू केलेली असेल, वारीत सहभागी होणं चालू केलं असेल। अशा लाखोंच्या संख्येने वारी आज सासवडच्या दिशेने मार्गस्थ होते, अशा वेळी आता अबू आझमींचं हे वक्तव्य समोर होते, कसं पाहताय वारकऱ्यांबाबत? आपण महाराष्ट्रामध्ये राहतोय, महाराष्ट्राची परंपरा ही जुनी परंपरा आहे आणि महाराष्ट्राची परंपरा ही जुनी परंपरा आहे आणि ह्या परंपरेत सगळ्यांनी सहभाग घेऊन सगळ्यांनी एकमत होऊन वारीचा आनंद घेतला पाहिजे। तर असे चुकीचे वादग्रस्त वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आणि हिंदू धर्म हा ह्याच्या पाठीशी आम्ही कायमस्वरूपी उभे आहोत आणि कायमस्वरूपी आम्ही उभे राहणार। माऊली आज अबू आझमींनी एक वक्तव्य केलं की हिंदू धर्म आज जेव्हा वारी निघते, वारीच्या दरम्यान रस्ते जाम होतात तेव्हा कुणी काही बोलत नाही, मात्र जेव्हा मुस्लिम लोक रस्त्यावर नमाज काढतात तेव्हाच मात्र ट्रॅफिक जाम होतं आणि त्यांच्यावर ओरड जे आहे ती लोकांकडून सुरू होते। कसं पाहताय वक्तव्य वादग्रस्त? या ठिकाणी हिंदू धर्म जे आहे ना, सर्व हिंदू धर्म एकत्रित येण्याची गरज आहे या ठिकाणी। आणि मुस्लिम लोक जे आहेत बरं का, सर्व जसे संघटित आहेत, तसं हिंदू धर्मामध्ये आपल्या आपल्यामध्ये थोडाफार भेद होतो। या ठिकाणी सर्व हिंदू धर्मांनी एकत्रित येण्याची गरज आहे। तुम्ही कसं पाहताय? तुम्ही सुद्धा महिला आहात, आज वारीमध्ये सहभागी झालाय। अबू आझमी यांनी जे वक्तव्य केले आहे त्याकडे तुम्ही कसं पाहताय? त्यांनी जे वक्तव्य केलंय ते अगदी चुकीचं आहे, ह्याचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो। आपण पाहतोय की वारकऱ्यांकडून तीव्र असा निषेध जो आहे तो वारकऱ्यांचा या अबू आझमी यांच्या वक्तव्याचा करण्यात येतो। जे वक्तव्य अबू आझमी यांनी केले ते अत्यंत निषेधार्ह आहे, असं तुम्हाला या सर्व वारकऱ्यांचं असल्याचं पाहिलं होतं। कॅमेरा पर्सन अभयजत कुशेसह विनय जगताप, TV9 मराठी, दिवेघाट, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.